आम्ही सारे खवय्ये. आणि आता लेखा आपल्याला भरलेले टोमॅटो. ओके, तर लेखा साहित्य सांग सगळं नीट. 1 वाटी कोथिंबीर, 2 टेबलस्पून टोस्टचा चुरा, अर्धी वाटी दही, 50 ग्रॅम पनीर, 2 टेबलस्पून तेल, अर्धा टीस्पून हळद, 1 टीस्पून जिरं, 4 मिरच्या कापलेल्या, चवीप्रमाणे मीठ, 1 टीस्पून गरम मसाला, 1 टेबलस्पून लोणी, 1 टेबलस्पून क्रीम, 50 ग्रॅम उकडलेले मटार, 1 कांदा बारीक चिरलेला, अख्खे टोमॅटो, 2 बटाटे उकडून मॅश केलेले, 2 टोमॅटोचं वाटण. साहित्य आपण बघितलं काय काय घेतलं. आणि आता तू सारण बनवणार आतमध्ये भरायला. तर काय हे उकडलेला बटाटा मॅश केलेला. ओके. आणि तू हे पण वाफवून घेतलेस? वाफवून घेतलेले आहेत. मटार पण आहे जे वाफवलेले आहेत. बटाटा, मटार, तो टोस्टचा चुरा आहे. हा, तो पण आत भरणार. हो, ते बाइंडिंग मिळायला. कोथिंबीर यात थोडी घालूया, मग आपण डेकोरेशन साठी थोडी ठेवून देऊया. बरं. पनीर आहे. सगळं का? टेस्ट पुरतं मीठ. तू मटार वगैरे वाफवलेस तेव्हा मीठ घातलं होतंस? नाही ना? नाही, नुसते. हे लोणी आहे. ओके. ह्या मिरच्या पण अर्ध्या घालूया, मग फोडणीसाठी अर्ध्या ठेवूया. लागतील का ग एवढ्या? हा, थोडस झणझणीत करूया आपण. ऍक्च्युली टोमॅटो गोडसर असतात, त्याच्यामुळे हरकत नाहीये खरं ना. खूप तिखट नाही होणार आहे त्या मिरच्या. आणि तुम्हाला बिया वगैरे पण व्यवस्थित बिया काढून घेतलेल्या आहेत. बिया काढून छान गोल कापून घेतले. झालं ना सारण? हा, सारण रेडी आहे. आता ते आपण स्टफ करायचं टोमॅटो मध्ये. आपण मिश्रण जे तयार केलं तर ते आलेलं आहे, पण ते आता टोमॅटो मध्ये भरायचे. आणि जे टोमॅटोज आहेत ते तू स्कूप करून घेतलेलं आहे. सगळं आतलं बिया त्याचं गर असं पूर्ण काढून घेतलेलं आहे. हा, आपण वरचा जे देठाचा भाग आहे तो काढून घ्यायचा, पातळ स्लाइस. तर ते पूर्ण हॉलो करून घेतले. आणि आता हे जे स्टफिंग भरणार आहे ते त्याच्यात तुला चमचा. पण अशा पद्धतीनं टोमॅटोज सगळे भरून घेऊया. मग फोडणी पण करणार आहेस ना तू? फोडणी करणार आहे. कसली फोडणी करणार आहेस? फोडणी जिरं, कांदा, मिरची. अच्छा. आणि मग त्यात दही आणि टोमॅटोचा रस सुद्धा करणार आहे, म्हणजे वाटलेला टोमॅटो. पंजाबी ग्रेव्ही तयार करणार. साहित्य आलं सगळं आणि टोमॅटो रेडी झालेले आहेत. आता ग्रेव्हीची तयारी पण आलेली आहे. तर फोडणी, हा, तेल तापत ठेवलंय. आता जिरं घालूया आपण त्यात. फोडणीमध्ये फक्त जिरं घालतोय आपण, असं मोहरी वगैरे, हिंग मोहरी वगैरे नाही. पंजाबी आहे शेवटी ते. हिंग मोहरी नाही, हिंग मोहरी आपलं मराठी फोडणी. थोडी तडतडली की मिरची घालूया आपण. हळद. हा, हळद घालूया आता. हळद घालूया. हा, हळद. आणि कांदा ना. कांदा. तुझ्या कुठल्या पार्टीला तू बनवलेस की नाही हा पदार्थ? हा, मी खास तुमच्यासाठी बनवते. वाह, मस्त. आता एक जिरा राईस पण करूया. हा ना, चालेल. म्हणजे त्याच्यावरती हे आरामात बसून खाता येईल. वा 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 वा.
दही घालूया आपण. दही असं घोटून घेऊ का? हां. दही आपण जेव्हा कधी कुठच्या पदार्थाला घालतो तेव्हा ते थोडंसं मोडून आणि घोटून घेतलं तर असं ते चोथा पाणी जे होतं ना तसं होत नाही. तर त्या पदार्थामध्ये मग खूपदा दही वेगळं वेगळं असं दिसतं. सगळं झाली? हो, सगळं घालू. आणि वाटलेलं टोमॅटो पण घालू. मीठ घालूया. थोडंसं परतून घेऊया हे म्हणजे जरा चव चांगली लागेल ना. झाले ना व्यवस्थित? हां, थोडं एक उकळ आलेली आहे. आता त्यात आपण टोमॅटो सोडूया. असे नुसते ठेवायचे ना? हो. आता झाकण ठेवूया आणि शिजवून देऊया टोमॅटो. ही डिश रेडी? रेडी. रेडी. आपण ह्याच्यावर थोडी सजावट पण करणार होतो. ती काय करते लेखा ते बघूया जरा. तू ही कसली पावडर घेतलीस? हा गरम मसाला आहे, क्रीम आणि कोथिंबीर. गरम मसाला वरून स्प्रिंकल करतोय आपण. व्हेरी गुड. आधी आपण कोथिंबीर घालूया. ओके. ही आयडिया छान आहे. म्हणजे एरवी पण सर्व करताना आपण भाज्यांवर वरून थोडासा गरम मसाला स्प्रिंकल केला ना, शिंपडला असा, तर त्याची चव खूप चांगली येईल. त्याला असं ताजा हे वाटेल. वा वा वा, काय कॉम्बिनेशन आहे हे का सुंदर. क्रीम घालूया. दही वड्यासारखं झालंय. हा. क्रीम आधी घालायचं आणि वरनं ते भुरभुर व्हायची. मस्त. गरम मसाला. भरलेले टोमॅटो पण रेडी झाले. तर आता पटकन याचं साहित्य आणि कृती. भरले टोमॅटो बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी कोथिंबीर, 2 चमचे टोस्टचा चुरा, 50 ग्रॅम दही, 50 ग्रॅम कुस्करलेलं पनीर, 2 चमचे तेल, अर्धा चमचा हळद, 1 चमचा जिरं, 4 हिरव्या मिरच्यांचे तुकडे, मीठ, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा लोणी, 1 चमचा क्रीम, 50 ग्रॅम उकडलेले मटार, 1 बारीक चिरलेला कांदा, अख्खे टोमॅटो, 2 उकडून मॅश केलेले बटाटे आणि 2 टोमॅटोचा प्युरे. कृती: प्रथम एका बाउल मध्ये उकडून कुस्करलेला बटाटा घेऊन त्यामध्ये उकडलेले मटार, टोस्टचा चुरा, कोथिंबीर, कुस्करलेलं पनीर, मीठ, लोणी आणि मिरच्यांचे तुकडे घालून सारण वाफवून घ्यावं. टोमॅटोच्या मधला गर काढून त्यामध्ये हे सारण भरून घ्यावं. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरं, हिरव्या मिरचीचे तुकडे, हळद, बारीक चिरलेला कांदा, दही, टोमॅटो प्युरे आणि मीठ घालून ग्रेव्ही शिजवून घ्यावी. त्यामध्ये भरलेले टोमॅटो घालून भाजी वाफवून घ्यावी. वरून कोथिंबीर, क्रीम आणि गरम मसाला घालून डिश सर्व्ह करावी. आम्ही